नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठी भाषा द्वितीय भाषा अक्षर भारती याचं प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसं आहे याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. बघा, आता तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली असणारच आहे. तुमची आता रिव्हिजन चालू असणार आहे. एप्रिल महिन्याच्या 30 तारखेला आपला मराठीचा पेपर आहे. पण हा पेपर कशा प्रकारे असेल? आपल्या मनामध्ये आता शाळा बंद आहेत, पण या व्हर्च्युअल क्लासेसच्या मार्फत आम्ही तुम्हाला प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काय आहे याविषयी मी तुम्हाला माहिती आज देणार आहे. बघा, तुम्ही टप्प्याटप्प्याने अभ्यास केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्याला 6 गद्य म्हणजे 6 लेसन आहेत, 7 पोएम्स म्हणजे 7 कविता आहेत तुम्हाला, आणि 3 स्थूल वाचन आहेत म्हणजे रॅपिड रीडिंग आहे. हे तुम्हाला अभ्यासक्रमासाठी तुम्हाला हे 3 घटक आहेत. याशिवाय तुम्हाला व्याकरणाचे काही प्रकार आहेत. तुम्हाला वाक्यांचे प्रकार, ते वाक्यांचे रूपांतर करा, वाक्प्रचार, समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, लिंग बदला, वचन बदला, विराम चिन्हे, वाक्य व्यवस्थित करून लिहा. अनेक शब्दांसाठी एक शब्द, असे हे काही प्रकार आहेत. त्याच्यानंतर उपयोजित लेखन म्हणजेच रायटिंग स्किल, त्यामध्ये पत्रलेखन, बातमी लेखन, कथा लेखन, जाहिरात लेखन हे आहे. त्याच्यानंतर अजून प्रसंग वर्णन, आत्मनिवेदन, निबंध, तसेच वैचारिक लेखन असा हा आपला प्रकार आहे. याविषयी तुम्हाला वारंवार आम्ही तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर त्याच प्रकारे आज आपण प्रश्नपत्रिकेच्या मध्ये कोणता प्रश्न किती मार्काला येऊ शकतो हे आज आपण पाहणार आहे. बघा, आता एकूण आपले ह्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपले एकूण 5 प्रश्न विचारले जातात. तर 5 प्रश्न हे 5 प्रकारचे आहेत. म्हणजेच काय की आपले 5 प्रश्न क्रमांक 1 हा गद्य म्हणजे लेसन वरती असतो. प्रश्न क्रमांक 2 हा कवितेवरती असतो. क्वेश्चन नंबर 3 हा स्थूल वाचन वरती असतो, आणि क्वेश्चन नंबर 4 हा व्याकरणावर असतो, आणि क्वेश्चन नंबर 5 हा आपला उपयोजित लेखनावर असतो. तर ह्या 5 प्रकारांमध्ये किती मार्क आहेत आपल्याला त्याच्यावर आपण आज आता बघूया. गद्य विभाग, नंतर पद्य विभाग, नंतर स्थूल वाचन, नंतर भाषा अभ्यास, नंतर उपयोजित लेखन. या 5 घटकांवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 1, 2, 3, 4 आणि 5. मग या प्रश्न क्रमांक 1 मध्ये उपघटक अ, ब, क म्हणजे 2 पठित उतारे आणि 1 अपठित उतारा असा प्रकार असतात. पद्य विभागामध्ये तुम्हाला एक पद्य पूर्ण दिली जाईल आणि दुसरी रसग्रहणासाठी तुम्हाला दिली जाईल. असे पद्य विभागामध्ये अ आणि ब 2 प्रकार असणार. स्थूल वाचन मध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले जाणार. 3 पैकी तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. तर बघा, गद्य विभाग हा तुम्हाला एकूण आहे 18 गुणांसाठी आहे. किती आहे? 18 गुणांसाठी आहे. म्हणजे तुम्हाला यामध्ये 18 गुणांपैकी 7 प्लस 7 प्लस 4 म्हणजेच 7 मार्काला तुमचा एक सीन पॅसेज असेल. म्हणजेच आपल्या धड्यांपैकी तुम्हाला जे 6 धडे शिकवलेले असतील त्या 6 धड्यांपैकी 2 पॅसेज तुम्हाला येणार, ते 7 मार्काला येणार. आणि एक अनसीन पॅसेज म्हणजे अपठित उतारा, प्रश्न क्रमांक 1 हा अपठित उतारा असतो. हा अपठित उतारा तुम्हाला 4 मार्कासाठी विचारला जाईल. आता पद्य विभाग हा 16 गुणांसाठी असणार आहे. किती गुणांसाठी? 16 गुणांसाठी. आणि ह्या 2 कविता ह्या 8 आणि 8 मार्काला तुम्हाला विचारल्या जातील. स्थूल वाचन आहे 6 मार्कांसाठी.
किती स्थूल वाचन आहे 6 गुणांसाठी. 6 गुणांसाठी तुम्हाला आता 3 धडे आहेत. स्थूल वाचन म्हणजेच रॅपिड रीडिंग, यासाठी तुम्हाला 3 धडे आहेत. कुठले कुठले? मोठे होत असलेल्या मुलांनो, दुसरं आहे जाता असताला, आणि तिसरं म्हणजे व्युत्पत्ती कोश. या 3 लेसन वरती तुम्हाला 3 क्वेश्चन विचारले जातील आणि त्यापैकी तुम्हाला 2च प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. त्याच्यानंतर भाषा अभ्यास. भाषा अभ्यासासाठी एकूण 16 गुण आहेत. किती गुण आहेत? 16 गुण आहे. मग प्रश्न क्रमांक 4 हा असेल 10 मार्कांसाठी आणि दुसरा असेल प्रश्न क्रमांक 4 हा असेल तुम्हाला 6 मार्कांसाठी असेल. आता शेवटचा आहे उपयोजित लेखन. उपयोजित लेखन हा आहे तुम्हाला 24 गुणांसाठी. सगळ्यात जास्त मार्क मिळवून देणारा तुमचा हा क्वेश्चन आहे. प्रश्न क्रमांक 5 उपयोजित लेखन. बघा या सगळ्यांची मिळून बेरीज किती येते? 80 येते का? बघा बरं, चेक करा. 80 गुण. आता बघा उपयोजित लेखन हा कसं असणार आहे? पहिले पत्र लेखन आहे ते 6 मार्कांसाठी. 6 + 10 + 8. 6 मार्काला तुम्हाला पत्र लेखन लिहायचं आहे किंवा सारांश लेखन लिहायचं आहे. या 2 पैकी एक तुम्हाला लिहायचं आहे. दुसरं आहे तुम्हाला 3 दिले जातील. जाहिरात लेखन, कथा लेखन आणि बातमी लेखन दिलं जाईल. या 3 कृतींपैकी तुम्हाला 2च कृती लिहायच्या आहेत. 5-5 मार्काला एक कृती विचारली जाईल. जाहिरात लेखन किंवा बातमी लेखन लिहा, जाहिरात लेखन किंवा कथा लेखन लिहा, कथा लेखन लिहा किंवा बातमी लेखन लिहा. काहीही तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील. जाहिरात लेखन, कथा लेखन आणि बातमी लेखन या 3 पैकी तुम्हाला 2च कृती सोडवायच्या आहेत. 5-5 मार्काला आहे. नंतरचं आहे प्रसंग वर्णन, वैचारिक लेखन आणि आत्मनिवेदन. अशा 3 क्वेश्चन विचारले जातील. 3 पैकी तुम्हाला एकच कृती सोडवायची आहे आणि ती आहे 8 मार्काला. मग बघा बरं, या पूर्ण विषय आपल्या कृतीपत्रिका जी असेल ती याच प्रकारे असणार आहे. तर यापैकी सगळ्यात जास्त मार्क मिळवून देणारा म्हणजेच उपयोजित लेखन हा प्रकार आहे. आता आपण एक एक बघूया. आता ह्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 हा गद्य विभाग आहे. गद्य विभागामध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 1 असे 2 तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर त्यामध्ये पहिले 2 पॅसेज म्हणजेच पहिले 2 जे उतारे आहेत ते तुमच्या धड्यातील असणार, तुम्ही अभ्यासलेले असणार आहे. आणि प्रश्न क्रमांक 1 हा तुम्हाला अपठित उतारा असणार आहे. त्याच्यावर तुम्हाला 2च कृती विचारल्या जातील आणि त्या 2-2 मार्काला असे 4 मार्कासाठी तो प्रश्न विचारला जाईल. आता प्रश्न क्रमांक हाच जो अनसीन पॅसेज आहे तोच तुम्हाला सारांश लेखन म्हणजे उपयोजित लेखन मधला जो प्रश्न क्रमांक 5 आहे, पत्र लेखन किंवा सारांश लेखन लिहा. तर सारांश लेखनसाठी हा प्रश्न क्रमांक 1 मधलाच उतारा वापरला जातो. हे सगळ्या विद्यार्थ्यांनी नीट लक्ष देऊन ध्यानात ठेवा की प्रश्न क्रमांक 1 याच उतार्याचा तुम्हाला काय करायचं आहे? सारांश लेखन लिहायचं आहे. झालं. नंतर आता राहिला प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 म्हणजेच पद्य विभाग. पद्य विभाग म्हणजेच कवितांवरती विचारले जाणारे प्रश्न. मग तुम्हाला एकूण आहेत 7 कविता आहेत. तर 7 कवितांपैकी एक कविता तुम्हाला पूर्णपणे दिली जाईल आणि त्या कवितेवर तुम्हाला 8 मार्कांसाठी प्रश्न विचारले जातील. त्यामध्ये 2 आकलन कृती विचारल्या जातील, नंतर अर्थ विचारला जाईल आणि 2 ओळींचं काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्य म्हणजेच काय? तर त्या 2 ओळींचा अर्थ आणि त्या 2 ओळींमधून तुम्हाला समजलेला जो अर्थ तो तिथे लिहायचा आहे. ते लिहिताना पण तुम्हाला काय करायचं आहे? कविता, कवितेचे कवी, कवयित्री यांचं नाव मेन्शन करणं फार गरजेचं आहे. तिथे लिहिणं फार गरजेचं आहे. अजून त्यामध्ये
तुम्हाला त्या कवितेचा मुख्य विषय काय आहे तोही तिथे लिहिणं गरजेचं आहे. दिलेल्या 2 ओळींचे काव्य सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा असा प्रश्न जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला कवितेचे कवी तुम्हाला लक्षात ठेवून त्या कवितेमध्ये काय सांगितले आहे ते लिहावं आणि दिलेल्या 2 ओळींचा अर्थ आणि त्याच्यातून तुम्हाला समजलेला अर्थ तुम्हाला तिथे लिहायचा आहे. हा झाला प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुम्हाला एक पूर्ण कविता दिली जाईल आणि त्याचा तुम्हाला 8 मार्कासाठी त्यावर प्रश्न विचारले जातील. आता प्रश्न क्रमांक 2 म्हणजे दुसरा प्रश्न. तर त्यामुळे तुम्हाला 2 कवितांची फक्त नावे दिले जातील. फॉर एक्झाम्पल आपण पुढे प्रश्नपत्रिकेचे एक प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत बघणार आहोत तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच त्याच्यात. तर तुम्हाला तिथे 2 कवितांची नावं दिलेली असतील. योगी सर्व काळ सुखदाता किंवा औक्षण. आता ह्या 2 कविता तुम्हाला दिलेल्या असतील तर त्या 2 कवितांपैकी एका म्हणजे आणि खाली तुम्हाला 6 प्रश्न दिलेले असतील. कुठले प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री, कवितेचा विषय, कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा. मग तुम्हाला त्या दोन्ही कवितेच्या 2-2 ओळी तुम्हाला दिल्या जातील. चौथा प्रश्न आहे कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. म्हणजे तुम्हाला ही कविता का आवडली किंवा नाही आवडली ते लिहा. आणि जर आवडली तर का आवडली किंवा आवडली नाही तर का नाही आवडली हे त्याचे उत्तर तिथे लिहिणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे कवितेतून मिळणारा संदेश लिहा. तर हा 5वा प्रश्न आणि त्याच्यामधला 6वा प्रश्न आहे की दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहा. तर या 6 प्रश्न तुम्हाला विचारले या 6 पैकी तुम्हाला 5 प्रश्न तुम्हाला तिथे विचारले जातील. तर ते 5च्या 5 सोडवणे तुम्हाला अनिवार्य आहे म्हणजे कंपल्सरी आहे. त्यामध्ये कवितेचे कवी आणि कवितेचा विषय हा प्रश्न 1-1 मार्काला विचारले जातील आणि उरलेले जे 4 प्रश्न आहे म्हणजेच कवितेतून मिळणारा संदेश, कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण, अजून कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा आणि कवितेतील 2 ओळींचा अर्थ लिहा. हे 4 प्रश्न तुम्हाला प्रत्येकी 2-2 मार्काला विचारले जातील. असे हे 8 मार्काला प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 2 असे दोन्ही मिळून तुम्हाला 16 मार्काला पद्य विभाग आहे. म्हणजेच पोयमवर तुम्हाला 16 मार्कांसाठी प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता आहे स्थूल वाचन. स्थूल वाचन मध्ये तुम्हाला मोठे होत असलेल्या मुलांनो जाता असताना ही रवींद्रनाथ टागोरांची कविता आणि नंतर आहे व्युत्पत्ती कोश. या 3 पाठांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर त्यापैकी तुम्हाला 2च एकूण 3 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. प्रश्न क्रमांक 3 मध्ये स्थूल वाचन, प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायचे आणि ते प्रत्येकी 1-1 प्रश्न हा 3-3 मार्काला असेल. म्हणजेच तुम्हाला इथे 6 गुण त्यावर स्थूल वाचनवर आधारित आहे. जगणं कॅक्टसचं हे स्थूल वाचन म्हणजेच रॅपिड रीडिंग हे आपल्याला अभ्यासाला नाही आहे. जगणं कॅक्टसचं हे आपलं यावर्षी पोर्शन मधून वगळण्यात आलेलं आहे लेसन. तर तुम्हाला 3च धडे आहेत. त्या 3 धड्यांवरती तुम्हाला 6 मार्कांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर आहे सगळ्यात महत्वाचा भाषा अभ्यास. भाषा अभ्यास म्हणजेच काय? व्याकरण. प्रश्न क्रमांक 4 हा भाषा अभ्यासावर असतो आणि ते प्रत्येकी 16 मार्कांवर साठी तो हा प्रश्न विचारला जातो. तर यामध्ये प्रश्न क्रमांक 4 हे मध्ये तुम्हाला फिक्स क्वेश्चन आहेत. म्हणजे हे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. दिलेला पहिला प्रश्न राहील प्रश्न क्रमांक 4 मधला पहिला प्रश्न राहील दिलेल्या वाक्यांचा वाक्य प्रकार ओळखा. तुम्हाला 2 मार्काला हा प्रश्न विचारला जाईल. दिलेल्या वाक्यांचा वाक्य प्रकार ओळखा. दुसरा क्वेश्चन विचारला जाईल दिलेल्या कंसात दिलेल्या सूचनेनुसार वाक्यांचे रूपांतर करा.
मग तुम्हाला एखादं वाक्य जर प्रश्नार्थी वाक्य असेल तर त्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर तुम्हाला करायचं आहे. उद्गारार्थी वाक्य तुम्हाला दिलं असेल तर त्याचंही विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. आज्ञार्थी वाक्य जर दिलं असेल आणि कंसामध्ये विधानार्थी वाक्य लिहिलं असेल तर कंसामध्ये जे वाक्य दिलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला त्याचं रूपांतर करायचं आहे. जर होकारार्थी वाक्य असेल तर त्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करा असा तुम्हाला सूचना दिल्या जाऊ शकतात. हे सुद्धा तुम्हाला 2 मार्काला विचारलं जातं. तिसरं आहे वाक्यप्रचार. वाक्यप्रचार म्हणजेच फ्रेजेस. म्हणजे तुम्हाला इथे 3 फ्रेजेस दिले जातील. म्हणजे तथ्य असणे, आर्जव करणे असे जे आहे त्याचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे आणि त्याचा वाक्यात उपयोग बनवायचा आहे. म्हणजे यू राईट मिनिंग अँड मेक द सेंटेन्स. म्हणजे तुम्हाला त्या ह्याच्यानुसार वाक्यप्रचारानुसार तुम्हाला त्याचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा आहे. यासाठी एकूण 4 गुण तुम्हाला दिलेले आहे. प्रत्येक वाक्यप्रचार हा 2-2 मार्काला असणार आहे. म्हणजे अर्थासाठी 1 गुण आणि वाक्यासाठी 1 गुण असे मिळून तुम्हाला इथे 4 मार्क तुम्हाला मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 4 हा तुम्हाला 10 मार्कासाठी विचारला जातो. हे फिक्स क्वेश्चन आहे. क्वेश्चन क्रमांक 1 वाक्यांचा प्रकार ओळखा. प्रश्न क्रमांक 4 मध्ये वाक्यांचा प्रकार ओळखा. त्यातलं दुसरं आहे वाक्यांचे रूपांतर करा आणि तिसरं आहे वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. हे 3 प्रश्न तुमचे प्रश्न क्रमांक 4 मध्ये कंपल्सरी आहेत आणि ते तुम्हाला किती 10 मार्काला आहे. पुढे प्रश्न क्रमांक 4 मग यामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं. तर यामध्ये तुम्हाला 1-1 मार्काला समानार्थी शब्द विचारले जाऊ शकतात. 1 मार्काला विरुद्धार्थी शब्द विचारले जाऊ शकतात. शब्द समूहाबद्दल 1 शब्द लिहा. म्हणजेच काय तर बघा शाळेत जाणारी मुले त्यांना आपण काय म्हणतो. शाळेत जाणारी मुले या 3 शब्दांसाठी एकच शब्द आहे. कुठला शब्द आहे सांगा बरं. तर विद्यार्थी. शाळेत शिकवणारे तर कोण शिक्षक. भाषण ऐकणारे श्रोता. म्हणजे अनेक शब्दांसाठी एकच शब्द. शब्द समूहाबद्दल एकच शब्द लिहा. हे तुम्हाला 1 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं. नंतर आहे 1 शब्दांचे वचन ओळखा किंवा वचन बदला. ओळखा म्हणजे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की हे एक वचन आहे की अनेक वचन आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. जर तुम्हाला हे आलं असेल तर वचन बदला असा जर क्वेश्चन आला असेल तर तुम्हाला 1 वचन असेल तर अनेक वचन लिहायचं आहे. त्याचं अनेक वचन शब्द लिहायचं आहे आणि अनेक वचन जर शब्द दिला असेल तर त्याचं 1 वचन लिहायचं आहे. नंतर तसंच लिंग बदलणे जेंडर चेंज करणे. म्हणजे जर स्त्रीलिंग दिलं असेल तर त्याचं पुल्लिंगामध्ये रूपांतर करायचं आहे आणि जर पुल्लिंग दिलं असेल तर त्याचं स्त्रीलिंगामध्ये तुम्हाला रूपांतर करायचं आहे. किंवा तुम्हाला लिंग ओळखा असाही प्रश्न दिला जाऊ शकतो. मग त्यामध्ये दिलेला शब्द हा स्त्रीलिंगी शब्द आहे, पुल्लिंगी शब्द आहे की नपुंसकलिंगी शब्द आहे हे तुम्हाला ओळखून तिथे लिहायचे आहे. नंतर आहे लेखन नियमानुसार लेखन. म्हणजे तुम्हाला 4-5 शब्द दिले जातील त्याच्यात करेक्ट वर्ड कसा आहे हे तुम्हाला विचार. म्हणजे आशीर्वाद हा शब्द तुम्हाला 4-5 प्रकारे दिला जाईल. तर आशीर्वाद म्हणजे कोणता शब्द ग्रॅमॅटिकली काना मात्रा विलांटीनुसार कोणता शब्द बरोबर आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे आणि ते लिहायचं आहे. दुसरं आहे तुम्हाला एक सेंटेन्स दिला जाईल. त्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला पंक्च्युएट करायला म्हणजे काना मात्रा विलांटी काहीतरी चुकीचं असेल तर ते तुम्हाला करेक्ट करून लिहायचं आहे. हेही तुम्हाला ही कृती तुम्हाला 2-2 मार्कासाठी विचारली जाऊ शकते. विराम चिन्हांचा योग्य तो वापर करा किंवा वाक्यात आलेले विराम चिन्हांची नावे लिहा. तर मग मग तुम्हाला असेल जिथे एक उद्गारवाचक चिन्ह द्यायचं असेल तिथे उद्गारवाचक चिन्ह देणं आवश्यक आहे. इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह जिथे द्यायचं असेल तर तिथे ते द्यावं. किंवा एखाद्या वाक्यामध्ये तुम्हाला दिलं जातील त्याच्यात विरामचिन्हे असतील तर तुम्हाला तो व्यवस्थित कॉलम बनवून तुम्हाला तिथं विरामचिन्ह आणि विरामचिन्हाचे नाव मग तिथे तुम्ही लिहायचं आहे. दुहेरी अवतरण चिन्ह मग त्याला काय म्हणतात दुहेरी अवतरण चिन्ह.
पूर्ण विराम, स्वल्प विराम ते काढायचे आहे आणि ते मेन्शन करायचे आहे. अदरवाईज तुम्हाला ते व्यवस्थित करून लिहायचं आहे. असे 2 प्रकारे विराम चिन्हांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. परत ऐका, विराम चिन्हांमध्ये तुम्हाला एखादं सेंटेन्स दिलं जाईल आणि त्या सेंटेन्समध्ये विराम चिन्हांचा योग्य वापर करा असा प्रश्न येऊ शकतो. किंवा तुम्हाला एखादं सेंटेन्स दिलं जाईल, त्याच्यात विरामचिन्ह असतील असं एक वाक्य दिलं जाईल आणि वाक्यामध्ये आलेले विरामचिन्हे ओळखा. मग तुम्हाला तिथे आलेली जी काही विरामचिन्हे आहेत, आपण 8 शिकलेलो आहे, त्या 8 पैकी कोणती कोणती तिथे आहे त्या सगळ्यांची नावं तुम्हाला लिहायची आहे. हे झाले भाषा अभ्यास. प्रश्न क्रमांक 4 हा 16 मार्कांसाठी गुणांचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आता आहे क्वेश्चन नंबर 5, उपयोजित लेखन. सगळ्यात जास्त आणि सगळ्यात जास्त मार्क मिळवून देणारा हा प्रश्न आहे. इथे तुम्हाला तुमची थिंकिंग लेवल वाढवायचे. जशी तुमची थिंकिंग लेवल वाढेल तसं तुम्हाला लिहिता येईल. तुम्हाला मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. सेंटेन्स बनवता येणं गरजेचं आहे. प्रश्न नीट वाचायचा आहे. आता बघा, प्रश्न क्रमांक 5 हा नेहमी पत्रलेखन किंवा सारांश लेखन यावर विचारला जातो. तुम्ही पत्रलेखनाची तुम्हाला जाहिरात दिली जाईल. त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला 2 प्रश्न देण्यात येतील. एक औपचारिक असेल, अनौपचारिक असेल, दोन्ही औपचारिक पत्र असू शकतात. तर त्यापैकी तुम्हाला एकच पत्रकृती सोडवायची आहे. मग कुठली आहे तुम्ही ती मेन्शन करायची आहे पत्रलेखन करताना. जर तुम्हाला पत्रलेखन नसेल लिहायचं तर तुम्ही सारांश लेखन लिहू शकता. मी तुम्हाला मागेही सांगितलं तर सारांश लेखन नेहमी प्रश्न क्रमांक ई जो अनसीन पॅसेज असतो, अपठित उतारा असतो, त्यावरच तुम्हाला सारांश लेखन लिहायचं असतं. मग तुम्ही पत्रलेखन लिहा किंवा सारांश लेखन लिहा. तुम्हाला त्याच्या इथे चॉईस दिलेली आहे. एकच लिहायचं आहे, दोन्ही लिहायचं नाहीये. टाइम फार महत्वाचा आहे. वेळेचे नियोजन करणं फार गरजेचं आहे. मग तुम्ही एक या पत्रलेखन किंवा सारांश लेखन यापैकी एक कृती सोडवायची. आता प्रश्न क्रमांक 5 हा जो प्रश्न आहे ह्यामध्ये तुम्हाला 3 कृती दिल्या जातात. कुठल्या? बातमी लेखन, जाहिरात लेखन आणि कथा लेखन. ह्या 3 कृती प्रश्न तुम्हाला दिले जातात. त्यापैकी तुम्हाला कोणत्याही 2च कृती तुम्हाला सोडवायच्या आहे. आता जाहिरात लेखन करताना जी तुम्ही जाहिरात लेखनची जी बॉर्डर म्हणजे चौकोन जो आखता तो पेन्सिलनीच आखला पाहिजे असं काही नियम नाहीये. तो तुम्ही पेनानेही ड्रॉ करू शकता, पेनानेही तुम्ही काढू शकता. तिथे पेन्सिलचा वापर म्हणजे त्याच्यामध्ये वेळ जातो म्हणून बोर्डाने सांगितलेलं आहे की तिथे तुम्ही पेन्सिलचा वापर न करता पेनाचाही वापर करू शकता. आणि हा प्रत्येक दोन्ही कृतींना 5-5 मार्क आहेत. 5 गुणांना जाहिरात लेखन आहे, 5 गुणांना बातमी लेखन आहे आणि 5 गुणांना कथा लेखनही आहे. तर हे प्रत्येक 3 कृतींपैकी तुम्हाला कोणत्याही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहे. नंतर आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक 5 जो आहे तो काय आहे? प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन. प्रसंग लेखन म्हणजे काय? एखादी घटना घडली असेल आणि तिथे तुम्ही ऍट प्रेझेंट तिथे आहात आणि तुम्ही जसं तिथं बघताय त्याचं स्पष्टीकरणात्मक तुम्ही लेखन करताय, विस्तृत लेखन करतायत, असं ते प्रसंग लेखन असतं. आत्मकथन म्हणजे शाळेचे आत्मकथन. आता बघा, लॉकडाऊनमुळे आपल्या शाळा बंद आहेत, तर मग मी घंटा बोलते, मी शाळा बोलते, यावरही तुम्हाला काय केलं आत्मकथनात्मक निबंध येऊ शकतो. मी क्रीडांगण बोलते, क्रीडांगण म्हणजे ग्राउंड, या विषयांवरती तुम्हाला निबंध लेखनासाठी विचारलं जाऊ शकतं. आता तिसरा पार्ट आहे वैचारिक लेखन. वैचारिक लेखन म्हणजे काय की तुम्ही बघा लहानपणी असं ऑन द स्पॉट तुम्हाला एक टॉपिक दिला जायचा वक्तृत्व स्पर्धेसाठी बघा आणि तुम्हाला त्याच्यावर लिहायला सांगायचे. त्याच प्रकारे वैचारिक लेखन हे करंट अफेअर्स वरती असणार. मग त्यापैकी तुम्हाला मदत म्हणून तुम्हाला काही त्याचे पॉइंट्स पण दिले जातील. मी देशाचा एक उत्तम नागरिक, मग नागरिकाची कर्तव्य, तुम्हाला त्याचे पॉइंट्स दिले जातील. त्या पॉइंट नुसार तुम्ही तुमचे मत तिथे व्यक्त करायचे आहे. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 5 हा 24 गुणांसाठी, पत्रलेखन सारांश लेखन 6 मार्काला, जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन हे 10 मार्काला आणि हा प्रश्न क्रमांक 5 जो वैचारिक लेखन, आत्मकथन आणि प्रसंग लेखन यापैकी एकच कृती तुम्हाला सोडवायची आहे.
तर त्यासाठी तुम्हाला काय आहे 8 गुण आहेत बघा. या प्रश्नासाठी सगळ्यात जास्त गुण आहेत 8 मार्काला. एकच प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे, एकाच विषयावर तुम्हाला निबंध लिहायचा आहे, एसे लिहायचा आहे. तर अशा प्रकारे आपला 80 मार्काचा हा पेपर तुम्हाला राहणार आहे. आता तुम्हाला यामध्ये वेळेचे नियोजन करणे फार गरजेचे आहे. प्रश्न क्रमांक आपण तुम्हाला एकूण 3 तास आहेत बरोबर. मराठीसाठी 80 मार्काला 3 तास आहे. आता तुम्हाला वाढीव 30 मिनिटं मिळणार आहे, पण तरी पण आपण 3 तासाच्याच हिशोबाने काम करायचं. जेव्हा अर्धा तास राहील तेव्हा आपला पेपर करेक्शन, काही प्रश्नांची उत्तरे येत नसेल तर ते आठवण्यामध्ये तुम्हाला तो वेळ पाहिजे. पुरवणे, बांधणे, हॉलमार्क वगैरे ते चिटकवणे, बारकोड वगैरे ते सगळं चेकिंग वगैरे त्यासाठी तुम्ही तो अर्धा तास ठेवायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 1 आणि 2 हा तुमचा पहिल्या तासात व्हायलाच पाहिजे. तेवढं तुमचं लिहिण्याचा स्पीड ही तुम्ही वाढवला पाहिजे. प्रश्न क्रमांक 3 आणि 4 हा दुसऱ्या तासा म्हणजे दुसऱ्या तासामध्ये इथपर्यंत, दुसऱ्या तासाची जेव्हा बेल होईल तेव्हा तुमचं इथपर्यंत लेखन व्हायला पाहिजे. आणि प्रश्न क्रमांक 5 साठी तुम्हाला शेवटचा जो तिसरा तास आहे तो प्रश्न क्रमांक 5 साठी तुम्ही वापरला गेला पाहिजे. म्हणजे तुम्हाला वेळेचे नियोजन फार महत्वाचे आहे. आता आपण एखादी प्रश्नपत्रिका पीपीटी द्वारा बघूया. गेल्या वर्षीची जी आपली मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे ती आपण बघणार आहोत. कशी होती, तिचं स्वरूप आपण बघणार आहोत. बघा, सुरुवातीला तुम्हाला तो प्रश्न मोठा अंक दिला असेल, N314 हा दिला असेल, पण त्याच्या खाली सीट नंबर दिलाय. तिथे प्रत्येक विद्यार्थ्याने आपला सीट नंबर लिहिणं फार गरजेचं आहे. नंतर दिलेल्या ज्या सूचना आहेत त्या नीट वाचा. बघा, पहिली सूचना काय आहे, सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण कृती व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात. आकृत्या पेननेच काढाव्यात. उपयोजित लेखनातील कृतींसाठी सूचना, निवेदन, आकृतीची आवश्यकता नाही. तसेच या कृती लिहून घेऊ नये. म्हणजे विभाग 5 उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक 5 2 सारांश लेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न क्रमांक अपठित उतारा वाचून त्या उताराचा सारांश लिहायचा आहे. 5 स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. बघा, तुम्हाला सुरुवातीलाच काय दिलेलं आहे, या सूचना दिलेल्या आहेत की तुम्हाला मी आधी सांगितले की आकृत्या काढताना पेन्सिलचा वापर करू नये. तुम्हाला काय करायचंय, पेनानेच तुम्हाला त्या आकृत्या लिहायच्या आहे, पेन्सिलचा वापर करायचा नाहीये. आणि उपयोजित लेखनचे प्रश्न तुम्हाला लिहायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही प्रश्न क्रमांक 5 मधलं पहिलं, मधलं दुसरं, जसे नंबर आहे, मार्किंग क्वेश्चन मार्क आहेत, तसेच त्या प्रश्नानुसार तुम्हाला त्याचे प्रश्न क्रमांक देऊन त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. पहिला प्रश्न आहे बघा, उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. मग पहिला प्रश्न आहे कोण ते लिहा. मग तुम्हाला एक पॅसेज दिला जाईल, त्याच्यावर एक क्वेश्चन दिला जाईल आणि पॅसेजच्या खाली तुम्हाला 2 क्वेश्चन दिले जातील. मग तुम्हाला आता हा उपास लेसनचा तुम्हाला पॅसेज दिलेला आहे बघा. त्यामध्ये कृती पूर्ण करा, पंतांची आस्था वाढू लागलेले शब्द. मग तुम्हाला तिथे लिहायचंय कुठल्या गोष्टींविषयी पंतांची आस्था वाढू लागलेली आहे, तर ही आकृती ड्रॉ करून तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. अदरवाईज पंतांची आस्था वाढू लागलेले शब्द पुढे 2 कॉलम करून तुम्ही लिहू शकता. स्वमत तुम्हाला आता 3 मार्कांसाठी विचारले जात आहे. पॅसेजमध्ये तुम्हाला ग्रामरचा एकही प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही. तुम्हाला फक्त प्रश्न विचारले जातील आणि स्वमत विचारलं जाईल. हे झालं आपलं आता प्रश्न क्रमांक 1चा पॅसेज. आता दुसरा पॅसेज आहे तो सुद्धा आपला सीन पॅसेज असतो, म्हणजेच आपल्या पाठातील म्हणजे पुस्तकातीलच पॅसेज असतो. आता सांगा बरं, हा लेसन कुठला आहे, डॉक्टर माशेलकर यांना माशेल हे गाव सोडावे लागले कारण. मग हा आहे ऊर्जा शक्तीचा जागर, या लेसन मधला या पाठातील हा एक पॅसेज आहे. मग त्याच्यावर तुम्हाला 2 मार्कासाठी 2 प्रश्न विचारले जातील. एक पॅसेज दिला जाईल, त्याच्यानुसार 2 आकलन कृती आणि 1 स्वमत, असे एकूण 7 मार्कांसाठी हे 7 मार्कांसाठी हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा, स्वमत प्रश्न क्रमांक 1, 2 आकृती पूर्ण करा आणि 3रं स्वमत. आता 3रं आहे उताराच्या आधारे योग्य सूचनेनुसार कृती करा.
मग आता तुम्हाला एक पॅसेज दिला जाईल, मी तुम्हाला सांगितलं अनसीन पॅसेज आहे. अनसीन पॅसेज वरती तुम्हाला एक पॅसेज दिला जाईल, त्याच्यावर फक्त तुम्हाला 2च कृती विचारल्या जातील आणि त्या दोन्ही कृती 2-2 मार्काला असणार. अनसीन पॅसेज हा फक्त तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार. आता बघा विभाग 2 पद्य म्हणजेच प्रश्न क्रमांक 2, त्याच्यावरही तुम्हाला एक कविता पूर्ण दिली जाणार. पूर्ण कविता तुम्हाला दिली जाणार, स्टार्ट टू एंड तुम्हाला देणार, पण त्या कवितेचे कवी वगैरे काहीही दिले जाणार नाही. ते कवितेचे कवी तुम्हाला पूर्णपणे 7 कविता लिहा, त्यांचे कवींची नावं लिहा, त्यांचा विषय लिहा, तुम्हालाही त्याचं लक्षात राहील. म्हणजे की कोणत्या कवितेचे कवी कोण आहे, कवयित्री कोण आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. आता हे आहे हिरवगार झाडासारखं ही कविता आली होती आणि त्याच्यावर तुम्हाला 8 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जाईल. बघा त्यामध्ये तुम्हाला एकूण 4 प्रश्न विचारले जातात. एक प्रश्न, दुसरं आकृती पूर्ण करा, तिसरं शब्दांचे अर्थ लिहा आणि चौथा असणार आहे काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न दिला जाईल, त्याचं लिहा अर्थ सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषा सौंदर्य म्हणजेच त्या कवितेमध्ये तुम्हाला काय समजलं, दिलेल्या ओळींचं अर्थ लिहा, असाच प्रश्न तो असतो. नंतर बघा सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे की तुम्हाला इथे 2 कविता दिलेल्या. बघा तुम्हाला नेहमी कवितेची नावं दिली जातील. अंकिला मी दास तुझा स्वप्न करू साकार, या 2 कविता दिलेल्या. त्या 2 कवितांपैकी फक्त तुम्हाला एकाच कवितेवरील 5 प्रश्नांची उत्तर लिहायचं आहे. तुम्ही असं नाही करायचं की हा मला अंकिला मी दास तुझा ह्याच्यातले 2 क्वेश्चन येतात आणि 2 प्रश्नांची उत्तर मला स्वप्न करू साकार यामध्ये येत आहे. तसं चालणार नाही. तुम्हाला अंकिला वरती मेन्शन करायचं आहे तुम्ही कोणत्या कवितेवरचे 5 प्रश्न सोडवणार आहात, तर ती कवितेचं नाव वरती लिहायचं आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली जे 5 प्रश्न दिलेले आहेत त्या 5 प्रश्नांची तुम्हाला उत्तरं लिहायचे. दिलेल्यानुसार हे बघा 5 प्रश्न इथे आहेत. कवितेचे कवी किंवा कवयित्री, कवितेचा विषय, कवितेच्या ओळींचा अर्थ. बघा अंकिला मी दास तुझ्या मधल्या 2 ओळी दिलेल्या आहेत आणि स्वप्न करू साकार यामधील 2 ओळी तुम्हाला दिलेल्या आहे. नंतर कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा. मग त्यापैकी एकाच तुम्ही जी कविता निवडलेली आहे त्याच कवितेविषयी तुम्हाला लिहायचं आहे. नेक्स्ट विभाग 3 स्थूल वाचन. बघा त्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे आता 3 प्रश्न विचारलेले आहे. टीप लिहा, व्युत्पत्ती कोशाचे कार्य, स्काय इज द लिमिट ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते, हे मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाच्या आधारे लिहा. थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा बघा हा तिसरा प्रश्न. आता जगणं कॅक्टस आहे, हा लेसन आता आपल्याला पोर्शन मध्ये नाहीये, तर तुम्हाला असे 3 प्रश्न दिले जातील आणि 3 पैकी तुम्हाला कोणत्याही 2च कृती सोडवायच्या आहेत. आता विभाग 4, विभाग 4 म्हणजेच प्रश्न क्रमांक 4 बघा व्याकरण घटकांवर आधारित कृती लिहा. म्हणजे पहिला प्रश्न नेहमीच असतो वाक्यांचा प्रकार ओळखा. त्यामध्ये तुम्हाला 2 सेंटेन्स दिले जातील, दोन्हींचा तुम्हाला काय लिहायचं, वाक्यांचा प्रकार ओळखायचा आहे. म्हणजे हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे, उद्गारार्थी वाक्य आहे, विधानार्थी वाक्य आहे की आज्ञार्थी वाक्य आहे. या 4 प्रकारांपैकी कोणतं वाक्य आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. तिथे प्रश्न लिहिणं अपेक्षित नाहीये, डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. बघा दुसरा प्रश्न, कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. नेहमी खरे बोलावे. आता कंसामध्ये इन ब्रॅकेट क्या लिखा आहे, नकारार्थी करा. म्हणजे हे नकारार्थी सेंटेन्स करायचे, नेहमी खरे बोलावे. मग नकारार्थी सेंटेन्स करताना काय बोला म्हणजे जे वाक्य दिले असेल त्याचा अपोजिट वर्ड यूज करून तुम्हाला तिथे लिहायचंय. नेहमी खरे बोलावे म्हणजे नेहमी खोटे बोलू नये. जेव्हा ते नकारार्थी वाक्य बनवायचं असेल तेव्हा वाक्याचा अर्थ चेंज होता कामा नये. तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा. हा आज्ञार्थी वाक्य आहे, त्याचं तुम्हाला काय इन ब्रॅकेट काय लिहिलेलं आहे, विधानार्थी करा. तर तुम्हाला ते सिंपल सेंटेन्स विधानार्थी वाक्यामध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे. नंतर तिसरा प्रश्न आहे वाक्य प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. मग आता तुम्हाला 3 दिलेले आहे, त्यापैकी तुम्हाला कोणतेही 2च लिहायचं आहे. तर त्या 2 वाक्य प्रचारांचा अर्थ लिहायचा आहे आणि त्याचंच तुम्हाला काय वाक्यात त्याचा उपयोगही करायचा आहे. हे झाले प्रश्न क्रमांक 4 हा 10 मार्कांसाठी प्रश्न झाला. आता प्रश्न क्रमांक 4 बघा भाषिक घटकांवर आधारित. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला शब्दसंपत्तीमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द बघा 2-2 कृती विचारल्या जातील तुम्हाला, 1-1 मार्कासाठी विचारले जाते.
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. पायात चप्पल न घालता म्हणजेच अनवाणी. मग त्या इन ब्रॅकेटमध्ये तुम्हाला त्या बॉक्समध्ये लिहायचं आहे अनवाणी. वचन बदला. गोष्ट म्हणजे एक वचन आहे तर त्याचं काय करायचं आहे तुम्हाला अनेक वचन गोष्टी म्हणजे वचन बदला येऊ शकतं किंवा वचन ओळखा असंही येऊ शकतं. हे झाले ते 4 प्रश्न 1-1 मार्कासाठी. आता 2-2 मार्कासाठी लेखन नियमानुसार लेखन. खालील वाक्ये लेखन नियमानुसार लिहा. मग आता तुम्हाला 2 सेंटेन्स दिलेले आहेत. त्या 2 सेंटेन्समध्ये तुम्हाला 2-2 चुका केलेल्या काना, मात्रा, वेलांटी काही ना काहीतरी चुकीचं आहे. मग ते तुम्हाला शोधून त्याला अंडरलाईन करायचं आहे आणि ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे. नंतर विरामचिन्हांवर तुम्हाला एक कंपल्सरी प्रश्न विचारला जाणार आहे. तुम्हाला एक सेंटेन्स दिला जाईल. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा. मग आता योग्य विरामचिन्ह तुम्हाला तिथे टाकायची आहेत म्हणजे तुम्हाला वापरायचे आहे. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे म्हणजे हे कोणी कोणाला तरी उद्देशून बोललेलं आहे म्हणजे हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये पाहिजे. एक्सक्लामेटरी अरे हा शब्द हा भावनाप्रधान शब्द आहे मग त्याच्यानंतर तिथे काय पाहिजे उद्गारवाचक चिन्ह पाहिजे. मग असं तुम्हाला तिथे वाक्य बनवून लिहायचे आहे. बघा नंतर मग काका हे शास्त्रीय सत्य आहे. मग इथे कॉमा पाहिजे. काका आपण कोणाला तरी संबोधून म्हणतो मग तिथे स्वल्प विराम पाहिजे फुल स्टॉप पाहिजे. मग तुम्हाला हे विरामचिन्हांचा वापर करा हा प्रश्न येऊ शकतो. अदरवाईज दिलेल्या वाक्यातील विरामचिन्हे ओळखा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता सगळ्यात महत्वाचा विभाग 5 उपयोजित लेखन. आता त्यातल्यामध्ये पत्रलेखन ते पूर्णपणे तुम्हाला तो प्रश्न वाचायचा आहे. कसा आहे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने तुम्हाला हे पत्र लिहायचंय. बघा पण तिथे तुम्हाला किंवा म्हणून 2 पाठ दिलेले आहे. एक दिलेलं अभिनंदन करणारे पत्र लिहा आणि दुसऱ्या किंवाच्या नंतर बाजूला लिहिलेलं आहे विनंती करणारे पत्र लिहा. मग तुम्हाला दोन्ही पत्र लिहायचे आहेत का? नाही. त्यापैकी तुम्हाला एकच पत्र लिहायचं आहे. त्याच्यानंतर ते पत्रलेखन करा किंवा सारांश लेखन करा. तिथं सूचना दिलेली आहे. विभाग 1E मधला जो अपठित उतार आहे त्याचंच तुम्हाला सारांश लेखन लिहायचं आहे. सारांश लेखन म्हणजे समरी रायटिंग म्हणजे त्यामध्ये तुम्हाला इन शॉर्ट मध्ये त्या पॅसेज मधलं तुम्हाला लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 5A त्यापैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. जाहिरात लेखन तुम्हाला एक विषय दिला जाईल त्याच्यावर तुम्हाला काय करायचे जाहिरात करायची आहे. दुसरं आहे बातमी लेखन. मग बातमी लेखन तुम्हाला ते एक हे ऑर्डरटाईज दिलेली आहे. त्या ऑर्डरटाईज नुसार तुम्हाला काय करायचंय बातमी म्हणजेच रिपोर्ट रायटिंग करायचंय बातमी लेखन करायचं आहे. आणि तिसरं आहे कथालेखन. तर कथालेखन मध्ये तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत. हे मुद्दे म्हणजे फिलिंग द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा भरा असे नाही आहेत. हे तुम्हाला स्टोरी लिहिण्यासाठी दिलेले पॉइंट्स आहेत. यांच्या आधारे तुम्हाला काय करायचे एक कथा तयार करायची आहे. आता तिसरं आहे लेखन कौशल्य. त्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रसंग लेखन आहे आत्मकथन आहे आणि वैचारिक लेखन आहे. तर या 3 पैकी तुम्हाला एकाच विषयावर लेखन लिहायचं आहे. एकाच विषयावर तुम्हाला तुमचे मत तिथे व्यक्त करायचे आहे. तर मुलांनो हे झालं आपलं प्रश्नपत्रिकेचा स्वरूप तुम्हाला आज सांगितलेलं आहे. 30 एप्रिलला आपली जी परीक्षा होणार आहे त्याबद्दल विषयी तुम्हाला शुभेच्छा. व्यवस्थित अभ्यास करा. पॉइंट वाईज म्हणजे अभ्यास करा छानपैकी आणि उत्तम प्रकारे यश संपादन करा. विश यू बेस्ट लक.